नमस्कार मित्रांनो, चौफेर माहिती या चॅनलवर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण प्रधानमंत्री मातृवंदना योजना या योजनेविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. या योजनेची उद्दिष्टे आणि संपूर्ण फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. या योजनेनुसार गरोदर महिलेला पहिल्या अपत्यासाठी एकूण 5,000 रुपये दिले जाणार आहेत. तसेच दुसरे अपत्य मुलगी असल्यास तिच्या जन्मानंतर एकूण 6,000 रुपये असे एकूण 2 अपत्यासाठी 11,000 रुपये लाभार्थीला या योजनेनुसार लाभ मिळणार आहे. योजनेची सर्वसाधारण उद्दिष्टे बघा खालीलप्रमाणे राहतील. माता व बालकाचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्याच्या आरोग्यात सुधारणा व्हावी हा मुख्य उद्देश आहे. तसेच जन्माला येणाऱ्या नवजात बालकाचे आरोग्य सुधारावे आणि माता मृत्यू व बाल मृत्यू दरात घट होऊन तो नियंत्रणात राहावा हा एक सुद्धा उद्दिष्ट आहे. सदरचा लाभ हा जन्माच्या वेळी लिंग गुणोत्तर सुधारणे, स्त्री भ्रूण हत्येस अवरोध करणे आणि स्त्री जन्माचे स्वागत होण्यासाठी हितकारी ठरेल. लाभार्थ्याकडून आरोग्य संस्थांच्या सुविधांचा लाभ घेण्याचे प्रमाण वाढवून संस्थात्मक प्रसूतीचे प्रमाण वृद्धिंगत करणे, नवजात अर्भकांच्या जन्माबरोबर जन्म नोंदणीच्या प्रमाणात वाढ व्हावी हा योजनेचा. तर मित्रांनो, या योजनेविषयी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा ते आपण आता बघूया. सर्वप्रथम मित्रांनो, आपल्याला pmmvy.wcd.gov.in या वेबसाईटवर जायचे आहे. या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देईल, तिथून तुम्ही जाऊ शकता. यानंतर या वेबसाईटला गेल्यानंतर हे होम पेज ओपन होईल. यामध्ये आल्यानंतर आपल्याला मित्रांनो खाली यायचं आहे. खाली इथे एक ऑप्शन आहे सिटीजन लॉग इन. इथे जाऊन आपल्याला लॉग इन करता येणार आहे. त्यामध्ये जाऊन सिटीजन लॉग इनला क्लिक करायचे आहे. सिटीजन लॉग इन ला क्लिक केल्यानंतर आपल्याला एक असं पेज ओपन होईल. त्यामध्ये आपल्याला लाभार्थीचा म्हणजे गरोदर महिलेचा मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. तिथे मोबाईल नंबर टाकून घेऊया. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तो आपल्याला व्हेरीफाय करायचा आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर लाभार्थीचे नाव टाकून घ्यायचं आहे. जे काही आपल्या लाभार्थीचं नाव असेल ते तिथे टाकून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर व्हेरीफाय झाल्यानंतर तिथे लाभार्थ्याचं नाव टाकून घ्यायचं आहे. आपण लाभार्थ्याचं नाव टाकून घेऊया. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यामध्ये आपल्याला महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खाली आपल्याला रुरल किंवा अर्बन, शहरी किंवा ग्रामीण, आपण कुठल्याही विभागामधले ज्या विभागामध्ये असेल. त्यानंतर मित्रांनो आपल्याला खाली यायचं आहे. खाली आपल्याला डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे. ज्या डिस्ट्रिक्टमध्ये असेल ते डिस्ट्रिक्ट आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. मी सिलेक्ट करतो वाशिम. नंतर आपल्याला मित्रांनो आपला विभाग हा रुरल आहे की अर्बन आहे म्हणजे ग्रामीण किंवा शहरी जो काही असेल तो सिलेक्ट करायचा आहे. रुरलमधील सिलेक्ट केल्यानंतर आपल्या त्याच्यामध्ये तालुका निवडायचा आहे. तालुका निवडल्यानंतर खाली आपल्याला आपल्या गावाचे नाव निवडायचे आहे. जे काही आपल्या गावाचे नाव असेल ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर रिलेशनशिप विथ बेनिफिशियरी म्हणजेच लाभार्थ्याशी फॉर्म भरणाऱ्याचे लाभार्थ्याशी काय नाते आहे त्याबाबत आपल्याला लिहायचं आहे. फॉर्म स्वतः भरू शकता किंवा ऑर्डर टाकू शकता किंवा त्यांची आई फॉर्म भरू शकते किंवा वडील कोणीही फॉर्म भरू शकतात. यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. जर फॉर्म स्वतः भरत असेल तर सेल्फ हा ऑप्शन निवडायचा आहे आणि क्रिएट अकाउंटला टिक करायचं आहे. यानंतर आपला अकाउंट क्रिएट होईल. त्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे व्हेरीफाय करण्यासाठी. परत एकदा मोबाईल नंबर टाकल्यानंतर ते व्हेरीफाय होईल आणि त्याबाबतचा एक पासवर्ड आपल्या मोबाईलवरती येईल. तो पासवर्ड आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि हा कॅप्चा आपल्याला टाकायचा. अशा प्रकारे व्हॅलिडेट केल्यानंतर एक होम पेज ओपन होईल. त्यामध्ये डाटा एंट्री हा ऑप्शन आपल्याला दिसत आहे मित्रांनो. त्यामध्ये आपल्याला जायचं आहे आणि आपली बेनिफिशरी रजिस्ट्रेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आपल्याला. मित्रांनो या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे हा फॉर्म ओपन होईल. हा फॉर्म आपल्याला भरून घ्यायचा आहे.
चला तर बघूया फॉर्म कसा भरायचा. जर याच्यामध्ये आपल्याला पहिलं ऑप्शन आहे पण स्टेट गव्हर्नमेंट किंवा PUCचे कर्मचारी आहात का, असाल तर यस करायचं आहे, नसाल तर नाही. जर आपण कर्मचारी असाल, शासकीय कर्मचारी असाल तर तुम्ही या योजनेसाठी लाभ घेऊ शकत नाही, तुम्ही अपात्र ठरता, त्यामुळे हा ऑप्शन नो करावा लागेल. जर आपण हा अर्ज फर्स्ट चाइल्डसाठी भरत असेल तर याला क्लिक करायचं, आणि जर आपण हा अर्ज सेकंड गर्ल चाइल्ड म्हणजे दुसरी मुलगी असेल तर यासाठी आपल्याला हा ऑप्शन क्लिक करायचा आहे. आपण फर्स्ट चाइल्ड हा ऑप्शन सिलेक्ट करूया. त्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. यामध्ये आपल्याला किती मुलं किंवा मुली आहेत हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. आपण फर्स्ट चाइल्डसाठी सिलेक्ट करायचं म्हणून इथं आपण 0 निवडणार आहे. खाली आल्यानंतर बेनिफिशरीला आधार कार्ड आहे का, लाभार्थीचा आधार कार्ड असणे आवश्यक आहे, त्यामुळे हा ऑप्शन यस करावा लागेल. त्यानंतर बेनिफिशरीचं आपल्याला नाव टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो आपल्याला इथं आधार कार्ड नंबर एंटर करून घ्यायचा आहे. खाली आपल्याला त्यांचं डेट ऑफ बर्थ टाकावं लागेल. जो आधार कार्डवरती डेट ऑफ बर्थ आहे ते मित्रांनो आपल्याला अचूकतेने टाकावं लागेल. इथे त्यांचं वय ऑटोमॅटिक येऊन जाईल. त्यानंतर त्यांची कॅटेगरी सिलेक्ट करावं लागेल. अदर, SC, ST, OBC जे काही असेल ते त्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचे आहे. आणि जो आपण मोबाईल नंबर वर टाकलेला आहे तोच नंबर मित्रांनो आपल्याला इथे पुन्हा एंटर करायचा आहे आणि हा नंबर टाकून घ्यायचा आहे. खाली मित्रांनो आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया, खाली मित्रांनो आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये फॅमिली इन्कम हे 8 लाखाच्या वर असता कामा नये, हा ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करता येईल. किंवा लाभार्थ्याची खाली मित्रांनो आपल्याला इलिजिबिलिटी क्रायटेरिया हा ऑप्शन दिसेल. त्यामध्ये मित्रांनो लाभार्थ्याचे एकूण वार्षिक उत्पन्न हे 8 लाख रुपयापेक्षा असता कामा नये, किंवा त्यांच्याकडे मनरेगा जॉब कार्ड असणे आवश्यक आहे, किंवा त्या महिलेकडे किसान सन्मान निधी हे कार्ड असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे ई श्रम कार्ड असले सुद्धा ई श्रम कार्ड असेल सुद्धा, हे पण सुद्धा होऊ शकते. तसेच प्रधानमंत्री आरोग्य योजना PMJAY यांचं जर कार्ड असेल ते सुद्धा ते ग्राह्य धरले जाणार आहेत. तसेच BPL रेशन कार्ड हे सुद्धा चालू शकतं. तसेच जर लाभार्थी ही जर 40% पेक्षा जास्त दिव्यांग असेल, 40% किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असेल ते सुद्धा या योजनेसाठी पात्र असतील. तसेच यापैकी जे आपल्याला ऑप्शन आपल्याकडे जे काही पुरावा असेल तो आपण इथे टाकू शकतो. इथे आपण मित्रांनो आपण BPL रेशन कार्ड हे टाकणार आहोत आणि त्या राशन कार्डवरती एक नंबर असतो, 4 अक्षराचा किंवा 5 अक्षराचा नंबर असतो, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे आणि ती फाईल आपल्याला इथं मित्रांनो अपलोड करून घ्यायची आहे. ती फाईल मित्रांनो इथे आपल्याला अपलोड करून घ्यायची. ती फाईल अपलोड झाल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. MCP कार्ड डिटेल आपल्याला टाकायची आहे. MCP कार्ड म्हणजे मदर चाइल्ड प्रोटेक्शन कार्ड असतं मित्रांनो. हे आपल्याला कार्ड आशा सेविका, आरोग्य सेविका किंवा अंगणवाडीमध्ये आपण जे काही आपण गरोदर आल्यानंतर एंट्री करतो तिथे आपल्याला हे कार्ड मिळून जाईल. त्यामध्ये आपल्याला कार्डचा नंबर टाकावा लागेल. सुरुवातीला जो काही कार्ड नंबर असेल आपण त्यांच्याकडून घेऊन व्यवस्थित तिथे टाकून घ्यायचा आहे. नंतर रजिस्ट्रेशनची डेट टाकायची आहे. नंतर लास्ट मेन्स्ट्रुअल पिरियड LFP ची डेट टाकायची आहे. नंतर ALC चेकअपची डेट, त्याच्यामध्ये सर्व माहिती त्या कार्डमध्ये नमूद असते, ती माहिती आपल्याला इथे टाकून घ्यायची आहे. तर ते ऑप्शन नो करून घ्यायचं आहे. त्यानंतर मित्रांनो खाली आपल्याला ॲड्रेस विचारला जाईल. त्यामध्ये आपण ऑलरेडी ॲड्रेस टाकलेला आहे. फक्त आपल्याला इथं पिनकोड एंटर करायचा आहे आणि इकडं फुल ॲड्रेस मागितला जाईल, तो आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. आणि खाली आल्यानंतर आपल्या अंगणवाडी कुठली आहे, कुठल्या अंगणवाडीमध्ये आपण उपरोक्त सर्व एंट्री घेतलेली आहे आणि आपल्याला जे कार्ड मिळालेलं असतं ते आपल्याला इथे एंटर करायचं आहे. हे आपण इथं टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला अर्ज तो ही सर्व माहिती टाकल्यानंतर आपण आपला अर्ज
सबमिट करू शकता.